आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो किंबहुना बातम्या वाचतो, त्यांचं म्हणणं आहे की हा समाज आमच्यामध्ये आदिवासीच्या यादीमध्ये घुसखोरी करू इच्छितो किंवा समाविष्ट होऊ इच्छितो, परंतु तशी वस्तुस्थिती नाही. मी तुम्हाला या ठिकाणी शासनाचीच काही कागदपत्र आहेत की जे शासनाचं आदिवासी विकास विभागाचंच हे पत्र आहे. 14 मे 2008 रोजी ॲडव्होकेट गुंडेराव बनसोडेंना कक्षीय अधिकारी मानसी इंदुरकर यांनी लिहिलं आहे. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की आपल्या 5/5/2008च्या निवेदनासंदर्भात कळवण्यात येते की केंद्र शासनाने घोषित केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर ही जमात आहे. हे आदिवासी विकास विभागाचं पत्र आहे. हे काय कोणी खाजगी माणसाने लिहिलेलं पत्र नाही. इथं महाराष्ट्र शासनच म्हणतंय की केंद्राच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. मग आता वस्तुस्थिती राज्य शासनाचं पत्र जर म्हणतंय की समाविष्ट आहे, त्यामुळे आदिवासीचे जे नेते मंडळी म्हणतात की घुसू इच्छितात किंवा समावेश होऊ इच्छित आहे, तशी वस्तुस्थिती नाही. दुसरी जर आपण दुसरा एक हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये नियम 101 अन्वये हे दिलेलं लक्षवेधी सूचनेला आदिवासी विकास विभागाने दिलेलं उत्तर आहे. त्यामध्ये सुद्धा आदिवासी विकास विभागाने स्पष्ट म्हटलंय की केंद्र शासनाने घोषित केलेल्या अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्र राज्याच्या यादीत धनगर ही जमात आहे. मग हे एकीकडे महाराष्ट्र शासन मान्य करतंय की धनगर ही जमात आदिवासीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे हा नव्याने समावेश होण्याचा प्रश्न नाही. मुळातच ही जमात धनगर ही जमात आदिवासीच्या यादीमध्ये, परंतु ह्या समाजाचा अडाणीपणा, नेत्यांचा अडाणीपणा आणि महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष, त्यामुळं ह्या समाजाला माहीत नव्हतं की आपण यादीमध्ये आहे. आता ते नवीन मंडळी शिकली, कागदपत्र पाहिली, त्यामुळे यांना माहीत झालं की आपण आदिवासीच्या यादीत आहोत. मग आपण तो आपला हक्क मागितला पाहिजे आणि मग संपूर्ण समाज याच्यामध्ये आदिवासीच्या आम्हाला सवलती लागू करा अशी मागणी राज्यातून आता करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सर, धनगड आणि धनगर या ज्या दोन जाती आहेत असं समाज ह्याचं म्हणणं आहे, जे आदिवासी विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं, तर त्याचं असं म्हणणं आहे की धनगड वेगळं आहे आणि धनगर वेगळं आहे. तर ते नेमकं काय आहे? हा चांगला प्रश्न विचारला टेबे साहेब. खरं म्हणजे महाराष्ट्राचा मी जो अभ्यास करतो, धनगड आणि धनगर अशा कुठेही दोन जाती नाहीत. त्या एकच जाती आहे, त्याला फक्त धनगरच जात आहे. फक्त बोली भाषेचा हा प्रश्न आहे. सर, या समाजाला जर आरक्षण दिलं तर याचा परिणाम इतर समाजावर किंवा इतर जातींवर काय होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? तसं पाहिलं तर आता मुळातच 7% रिझर्वेशन ह्या आदिवासी समाजाला आहे आणि 7%मध्ये हा धनगर ओरान हे सगळे समावेश आहे. त्यामुळं मुळात हे 3.5% जे वेगळं दिलं हे सुद्धा आपल्याला आदिवासी याच्यामध्ये टाकता येईल. याच्यामधले 1-2% घेऊन त्या समाजामध्ये त्याची सुद्धा 7च्या ऐवजी 8 करता येईल, 8.5 करता येईल, 9 करता येईल. तर त्यामुळं मुळात जे आदिवासीच्या यादीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, अन्याय होणार नाही. आदिवासीची जी यादी बघितली महाराष्ट्राच्या मध्ये 47 ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 जाती आहेत. त्याच्यामध्ये 47 ग्रुपमध्ये ओरान धनगड हा एक ग्रुप आहे. आणखी तुमच्यामध्ये गोंड गोवारी पण आहे. अजून गोंड गोवारींना सुद्धा या राज्यामध्ये एकही दाखला मिळालेला नाही. ओरान धनगडांना मिळालेला नाही. ही मंडळी आदिवासींच्या यादीमध्ये आहे. यांच्या लोकसंख्या बजेटसाठी धरताना या सगळ्या समाजाची लोकसंख्या धरली जाते, ही सगळी 9%च्या आसपास येते आणि 9%नी बजेट महाराष्ट्र शासनाला मिळतं आणि ह्या समाजासाठी तर खर्च केला जातो. शिवाय 7% रिझर्वेशन आहे, नोकऱ्यामध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे. मग तुम्ही आजपर्यंत यांना जर दाखले मिळाले नाहीत, सवलती मिळाल्या नाही, तर ठराविक समाजानेच यांची टक्केवारी घेतलेली आहे आणि यांना कुठला याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे मूळच्या आदिवासींच्या यादीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. 3.5% काही टक्के आपल्याला घेऊन जाता येईल, तो एक होणार नाही. आणि इतर समाजामध्ये जी मंडळी आहेत, जी आपण ब्राह्मण असतील, मराठा असतील किंवा इतरही समाज असतील, त्यांना हे 3.5% जे धनगर समाज ओपनमध्ये कॉम्पिटिशन करतो तोही होणार. आदिवासीमध्ये गेल्यामुळं तोही कॉम्पिटिशन होणार नाही आणि एक ओपनसाठी मोकळी स्पेस तयार होईल आणि मूळचं घर. थोडक्यात म्हणजे काय झालं की यांच्याकडे धनगर समाजाचा 7/12 होता, परंतु त्यांनी शेती गेलीच नाही शेतीकडं. बऱ्याच दिवस ती शेती पडीक ठेवली. ह्या मंडळींनी ती शेती केली आणि आता यांना माहीत झालं की आमच्या नावावर 7/12 आहे आणि ही मंडळी आता त्या मूळ शेतीमध्ये जाऊ इच्छितात. परंतु ही मंडळींना आता जसं आपण कूळ लागतं जमिनीला, तसं ही मंडळी त्यांना त्या शेतीमध्ये यायला नकार करतायत. अशीच वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्षात समाजाला आरक्षण आदिवासीमध्ये आहे.
समावेश ऑलरेडी आदिवासी समाजामध्ये त्यांच्या मूळ घरामध्ये ही मंडळी जाऊ इच्छितात आणि मूळ घरामध्ये जात असताना मला वाटतं इतरांनी काही विरोध करायला करू नये आणि त्यांना त्यांच्या आदिवासींच्या यादीमध्ये जाऊ द्यावे. त्यामुळं कोणावरही अन्याय होणार नाही असं मला वाटतंय. सर, मध्यंतरी वाजपेयी सरकार असताना अटल बिहारी वाजपेयी